ग्रामसेवककडे जा, तलाठीकडे जा, त्यांना पैसे चारा, तेव्हा तुम्हाला पैसे मिळत होते. पण मोदी साहेबांनी हा तुमचा प्रश्न कायमचा मिटवला. मग घरकुल दिलं, बँकेचं खातं दिलं, पैसा दिला. माझ्या बहिणीच्या आईच्या घरात जर कधी कोणी आजारी पडलं, चुकून कॅन्सर झाला, हार्ट अटॅक झाला, 1.5 लाखापर्यंत खर्च येतो दवाखान्यामध्ये, आणि घरात कोणी आजारी पडला तर सगळ्यात जास्त चिंता आमच्या माऊलीला असते. आणि म्हणून मोदी साहेबांनी तुमच्यासाठी आयुष्यमान भारत योजना आणली. त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 5 लाख रुपये वर्षासाठी तुमच्यासाठी राखीव ठेवले. तुमच्या घरात कोणी आजारी पडलं, कॅन्सरचा आजार असो किंवा हार्ट अटॅक असो, 2 लाख बिल येऊ, 3 लाख बिल येऊ, तुम्ही फक्त ते कार्ड दाखवायचं, गोल्डन कार्ड, आणि त्याच्यावर तुमचा सगळे ट्रीटमेंट होतं. हे मोदी साहेबांनी केलं. तुम्हाला वाटतं की आमचा मुलगा मोठा झाला त्याला नोकरी नाही, अलीकडे नोकऱ्या मिळत नाही. BA जात होतात, MSc होतात, तरी त्यांना नोकरी मिळत नाही. मोदींनी मुद्रा लोनच्या माध्यमातून तुमच्या मुलांना कर्ज द्यायची योजना आणली. पूर्वी कसं होतं, बँकेत गेलं तर जामीन म्हणून प्रॉपर्टी द्यावी लागते. आमच्या गरिबांकडे प्रॉपर्टी नसते, जामीन दिला नाही तर कर्ज मिळत नव्हतं. प्रायव्हेट सावकारांकडे गेलो तर कितीही भयानक कर्ज घेतात, आणि ती मदत मोदी साहेबांनी केली. 10 लाखापर्यंतचं कर्ज बिना तारण, त्या मुलाला स्वतःच्या पायावर उभं राहायची शक्ती दिली. हे मोदी साहेबांनी केलं. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण मोदी साहेबांना पंतप्रधान केलं. राज्यात देवेंद्र भाऊ यांना तुम्ही मुख्यमंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं, आणि सातत्याने तुमचा विचार करत राहिले. लोकसभा निवडणूक झाली, मोदी साहेबांना उत्तर भारताने चांगले भरभरून मतं दिलेत. पण आपल्या महाराष्ट्रात आमच्या आया बहिणी, आमचे पाहुणे रुसून बसले. फक्त 45% मतदान झालं, आणि त्यांचं 80% 85% मतदान झालं. त्याचा फटका बसला. आपलं नशीब चांगले की मोदी साहेब प्रधानमंत्री झाले, पण काही सीटा अपुरे पडलेत. आपल्या धुळ्याचं सीट फक्त 2000 मतांनी पडलं. आपल्या धुळ्यातल्या सगळ्यांनी जर कधी 50% 55% मतदान केलं असं, तर मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी तुमचा हा उमेदवार दिल्लीला गेला असता. पण विधानसभेला ती चूक करायची नाही आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे. निवडून द्याल ना. आणि म्हणून सर्वांगीण प्रगती या धुळे शहराची, मला माहिती काही गोष्टी राहिल्या असतील, पण आपण प्रभाग नंबर 2 मधले आपल्या वाट्याचे 30 कोटी रुपये तो आमदार फारुख शाह तो त्याच्या भागात घेऊन जात होता. मी सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे गेलो, उपमुख्यमंत्र्यांकडे गेलो, आणि 35 कोटी रुपये तुमच्या भागासाठी